नमस्कार खाद्यप्रेमी. धुतलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी बनवत आहे सुजाताताई. तिने 4 भाकऱ्यांसाठी परातीत पीठ घेतलं आहे. आपण भाकरीला बऱ्याचदा गरम पाणी घेतो, गरम पाणी घालत असतो, पण आज सुजाताताई गार पाण्यातच पीठ मळत आहे. गार पाण्यातही भाकरी चांगली बनते. तांदूळ धुवून पीठ तयार केल्याने पीठ चिकट राहते आणि गार पाण्यातही भाकरी चांगली बनते. पीठ मात्र बराच वेळ मळून घ्यावे लागते. तिने छान पीठ मळलं आहे, मऊसर. पाण्याचं योग्य प्रमाण लागतं. पीठ चांगलं मळून घेतलं आहे आणि त्याचे मग आवश्यक तसे तिने गोळे बनवून घेतले आहेत, बाजूला ठेवले आहेत आणि आता भाकरी थापायला सुरुवात केली आहे. आता ही कधी एका हाताने तर कधी 2 हाताने भाकरी थापणार आहे. बघा कशी थापते ती. आता पीठ भुरभुरून घ्यायचं हे तांदळाचं थोडं खाली आणि त्याच्यावरती तिने भाकरी थापायला सुरुवात केलेली आहे. एक्सपर्ट सुजाताताई. भाकरीला हळूहळू वर्तुळाकार प्राप्त होत आहे. तोपर्यंत आपण गॅसवर तवा तापत ठेवला आहे. आधी तवा चांगला तापवून घ्यायचा आणि मग थोडी फ्लेम कमी करायची आणि अलगद भाकरी तव्यावरती तिने सोडली आहे. काळ्या तव्यावर पांढरी शुभ्र भाकरी सोडली आणि त्यावरती पाणी लावून घ्यायचं, म्हणजे भाकरीला भेगा नाही जाणार, भाकरी सुकी सुकी नाही होणार. आता खालून थोडीशी भाकरी शेकल्यावरती तिने ती परतली आहे. आता परत शेकू द्यायची, फ्लेम मिडियमच ठेवायची. तोपर्यंत तिने दुसरी भाकरी थापायला सुरुवात केली. एक भाकरी होईपर्यंत दुसरी भाकरी थापून होते. आता ही भाकरी खालून शेकली की परत एकदा परतायची. आता थोडी फ्लेम मोठी केली तरी चालते, पण तांदळाची भाकरी असल्यामुळे ती करपू द्यायची नाही. फ्लेम एकदम मोठी करायची नाही, मिडियमच ठेवायची आणि चांगली शेकू द्यायची. त्याला आता असे फोडी फोडी आल्यासारखे झाले आहेत, म्हणजे भाकरी खालून व्यवस्थित शेकते. वेळ लागतो असं वाटतं, पण भाकरी पटापट होत असते. चांगली शेकवून घेतली आहे. कडा वगैरे सेंटरला घेतल्या, सेंटरला जास्त गरम असतो तवा, म्हणून तिथे तिने त्या कडा ठेवल्या आहेत आणि आता परतून घेतली आहे. आता ही भाकरी हळूहळू दोन्ही साईडने भाजल्यामुळे चांगली शेकली जाईल. ती कडा आता दाबून घेते, म्हणजे कडेचंही पीठ चांगलं भाजलं जातं आणि ही भाकरी आता फुगली आहे. ही आता खाण्यासाठी तयार आहे. थँक्यू.